घ्या, कैरी खा. थँक्यू. हॅलो गाईज, नमस्कार. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर हा व्हिडिओ आपल्या कोकण सिरीजचा लास्ट व्लॉग असणार होता. आज सगळेच एक एक करून घरी परतणार होते. खरं सांगू तर आमचं तर बिलकुल मन नव्हतं जायचं, पण खैर पार्ट ऑफ लाईफ ना. पैसा कमाने के लिए काम तो करना पडेगा ना. आता घरी चाललेले आहेत. बाय. हे लोक सगळे निघालेत आम्हाला सोडून. तुम्हाला पण हॅपी जर्नी. मम्मी एवढं का तिला हे करते? आपण चाललोय. कसं वाटतंय? कसं वाटतंय? तू ओव्हर ऍक्टिंग नेत्रा जाणार आहे तर तुला कसं वाटतं? मला नाही जायचं, मला राहायचं. माझे खर्च केले पण मी थांबली अजून. आम्ही निघालोय. आम्हाला बिलकुल पण मन नाही करत आहे. हो, इथे बघा, इथे सगळे कॉर्पोरेट मजदूर आहेत जे 2 दिवसाची सुट्टी टाकून इथे आले आहेत शिमग्यासाठी. बघा जरा प्लीज काहीतरी करा लोकांनी. म्हणजे आपल्याला शिमग्यासाठी वीकेंड दिला. 10 दिवसाची सुट्टी तर दिलीच पाहिजे. आम्हाला मजा येते. ठीक आहे गाईस, बाकी मी काय नाही बोलू शकत. काय बोलायचं ते राहिलंच नाही, आता काय बोलणार. ओके, बाय बाय बाय. आमचं हे एक स्पॉट राहिलं होतं कव्हर करण्यासाठी, त्यामुळे घरी निघण्याच्या आधी हा स्पॉट तर कव्हर करायचाच होता. कुठचा आपण बघा आता. आलो आहोत कराटेश्वर मंदिरात. हे शंकराचं खूप खूप ओल्ड, एकदम प्राचीन काळ मंदिर आहे. आणि हे मंदिर जे आहे ना, एकदम समुद्राच्या इथे. तुम्हाला मी दाखवते. इथून स्टेअर्सनी आणि ते पहा मंदिर आहे तिथे. ते मंदिर आहे. कोकणातील एकदम असे ऑथेंटिक प्राचीन काळी मंदिर असतात ना, त्यापैकी हे एक कराटेश्वर मंदिर. बाहेर कितीही गरमी ऊन असो, पण आतमध्ये गेलं ना तर खूप गार आणि थंड वाटतं. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. हे मंदिराच्या बॅक साईड आहे आणि इथे पूर्ण समुद्र आहे. हे मंदिर जयगड इथे आहे. एकदम असं डोंगरावर वसलेलं आहे मंदिर आणि आजूबाजूला पूर्ण समुद्राने घेरून आहे. त्यामुळे त्याची सिनिक ब्युटी डबल होते. आजूबाजूला हिरवळ, डोंगर आणि समुद्र. हे बघा. तुम्हाला एक कमालची बात सांगू, आजूबाजूला एवढा मोठा समुद्र असूनही इथे जे हे पाणी येतं नंदीच्या तोंडातून, निव्वळ स्वच्छ आणि गोड पाणी असतं. ही कोणतीही पाईपलाईन नाही पाण्याची. हे पाणी थेट डोंगरामधून येतं. देवानी पण ही किती सुंदर निर्मिती केली आहे ना. जा ना त्यांचा फोटो काढायला. नको, तुला भीती वाटते? ओके, मी जाते. मी नाही, मला भीती वाटते. जणू तुझा ब्लॉग चालू आहे. से चीज. आम्ही थांबलोय कोकम सरबत ब्रेकवर. हे मंदिराच्या इथेच आहे. हा गाईज, घ्या कोकम सरबतचा मजा लुटा. हे घे. जयगड वरून फेरीच नेत्रा घे. फेरीच आहे. फेरी हा, फेरीवालाच आहे. हे घ्या. विचारूया काका. कसं वाटलं? एकदम रिफ्रेशिंग. आम्ही काहीतरी आणलंय तुझ्यासाठी. एक जिजूंना पण मिळव यार. तुम्हाला भाजी दे परत. मला
नको नाही तेच रिझन आहे ऍक्च्युली. थोडस वरून जाऊन काढ ना. वरती जा. एवढे सिनिक स्पॉट्स आहेत की कोणते रेकॉर्ड करू आणि कोणते नाही तेच कळत नाही. सुख म्हणजे काय? आपल्या बरोबर जे आपल्याला आवडणारी लोक, एक मस्त रस्ता, खुला खुला आसमान, आजूबाजूला हिरवळ आणि समुद्र. और क्या चाहिए दोस्त. आम्ही आता चिपळूणला हॉल्ट घेतलाय. कॅफेच्या शोधात आहे. जे कॅफे एक्झिस्ट नाही करत आहे ते है ना गुगल मॅप्स वरती भेटलंय. भूक लागली प्रचंड प्रमाणात. तर फायनली आम्हाला एक स्पॉट भेटला इथे चिपळूणला, ड्रीम कॅफे करून. फायनली गाईज, फायनली आम्हाला भेटलंय. प्राइस इज योर. टूट पडो. पहिले आमचं मील आलेला आहे. हो म्हणजे माझं आणि नेत्राचं आलेलं आहे. ही आमच्या ग्रुप मधली मसल वुमेन आहे, मसल वुमेन. हे आम्ही कुठे होतो एक्झॅक्टली त्या गावाचं नाव नाही माहिती, पण हे दृश्य किती मस्त वाटतंय बघा बघायला. अख्खं गाव जमा होतं पालखीच्या कार्यक्रमासाठी. किती सुंदर रीतीने त्या पालखीला सजवलेलं. LED लाइटिंग, बलून्स, किती सुंदर वाटतंय ना. हीच कमाल असते कोकणात पालखीच्या वेळी, सगळ्यांना एकत्र आणते. ह्यांनी काय आमच्याकडे वळून बघितलंच नाही. आम्हाला ह्याला ऍक्च्युली हाय करायचं होतं, पण असो. हॅलो गाईज, तर आता आम्ही माणगावला एक हॉल्ट घेतला आहे अंगण हॉटेलमध्ये जेवण्यासाठी. सो येस, अर्धे लोक हे बघा आणि आम्ही just जेवलो. सगळ्यांना हा पाणी खाऊन पिऊन मस्त पेट पूजा करून आम्ही परत निघालो आमच्या प्रवासाला. घरी पोहोचेपर्यंत 1:30 वाजला होता, त्यामुळे काही शूट नाही करू शकलो. सो हिअर वी कम्स टू एन एंड ऑफ आवर कोकण सिरीज. तुम्हाला ही सिरीज कशी वाटली कॉमेंट करून नक्की सांगा, आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. ओके, बाय.